झालेला आहे बेलकडी या संघाचा. दक्ष दिंडा हा बॉलर नक्कीच चांगला बॉलर आहे या संघाचा. नागले संघाच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी त्याला करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील दुसरा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी सुंदर चित्रीकरण झालेलं आहे. लॉंग ऑफला फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 3 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. नितेश आणि दीपेश हे दोन बॅटर आहेत. आई एकविरा शेलार स्पोर्ट्स बेलकडी संघाच्या माध्यमातून बॉलर तयार. दक्ष डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा रनअप मध्ये मिस्टेक त्याने केलेली आहे. पुन्हा एकदा ब्रेक घेऊन तो पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर 2 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 धावा त्याने खर्च केलेला आहे. षटकातील तिसरा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस बॅटची एज. चेंडू जाईल शॉट थर्ड मॅनच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 4 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सावध आणि संत गतीने सुरुवात करतात दोन्ही बॅटर. नक्की चांगला खेळ करतील. बेलकडी संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस डाऊन द लेग साइड बॉलची हाताळणी. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एक अवांतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 5 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र स्वैर मारा करतोय बॉलर दक्ष दिंडा. अपकमिंग यंगस्टर यंग टॅलेंट आहे या संघाचा. नक्कीच चांगली बॉलिंग करावी लागेल. या बॉलरला कमबॅक करावं लागेल. आता मात्र काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावन करता चौकार. वाट पाहते मी ग. धन्यवाद डीजे. खेळायचा होता समोरच्या दिशेने परंतु बॅटची एज लागून चेंडू सरळ निघून गेला होता लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावणे करता आणि या 4 धावाने संघाची धावसंख्या 9 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. 9 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. नितेश हा बॅटर चांगली बॅटिंग करत आहे मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल आहे षटकातील. आता मात्र काय करते मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपर चुकी करतोय. चेंडू जाईल पुन्हा एकदा लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावण करता चौकार. बाईचा इशारा आलेला पंचांचा. अवंतरच्या रूपाने नक्कीच या 4 धावा मिळतील बेलकडी या संघाला. खराब फिल्डिंगचा दर्जा आपण पाहतोय विकेट किपरच्या माध्यमातून. नक्कीच चुकी झाली होती आणि या 4 धावा प्राप्त होतील बेलकडी संघाला. संघाची धावसंख्या 13 वर पोहोचली गेलेली आहे. अक्षय जाधव वेलकम. आपणास विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसा. अक्षय जाधव नक्कीच डोंगरीपाडा संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळेस काय गडा मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट षटक संपलेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे बिनबाद 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चांगल्या प्रकारे धावांची उभारणी केलेली आहे या दोन्ही बॅटरने. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच 14 धावांची भागीदारी त्यांच्या माध्यमातून बनवली गेलेली आहे. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. नागले संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. बॉलिंग करण्याकरता विवेक बीच हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. जय बजरंग पल्लापाडा संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपल्या ज्या काही फॉर्मॅलिटी असतील त्या आपण पूर्ण करा. विनंती असेल तुम्हाला. जय बजरंग पल्लापाडा या संघाला आम्ही विनंती करत आहोत. विवेक बीच हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. मिडॉनच्या दिशेने फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला.
धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडूच्या खाली बॉलर कॅच मात्र जर पाहिलं तर नक्कीच थोडासा अपुरा राहिला. उलट्या दिशेने धावत असताना नक्कीच बॉल पर्यंत पोहोचू शकला नव्हता हा बॉलर. ही एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 16 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. नक्कीच एक एक धावेला महत्त्व देत आहेत दोन्ही बॅटर. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे अद्यापपर्यंत. बॉलर तयार विवेक. यावेळेस आडवा टेकण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेंज मध्ये आला होता बॅटर. नक्कीच जागेवर प्रयत्न केला होता. पाहायला मिळत नाही. बॉलवरती चेंडू जाईल डॉट. आता मात्र सुरेख कमबॅक करतोय बॉलर विवेक बीच. चांगल्या प्रकारे बुद्धीचा वापर करून बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल आपल्याला डॉट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटरचा मनसुबा होता परंतु मनसुबा नक्कीच उधळून लावलेला बॉलरने. अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली गेलेल्या या ओव्हरमध्ये विवेक याची चेंडू टाकून दिल्या 4 मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा तो खर्च करतोय मास्टर विवेक बीच. षटकातील 5वा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस आणखी एक चेंडू जाईल. आता मात्र डॉट. बॅटर असेल स्ट्रायकिंग एंडला मिस्टर दीपेश. चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न तो करतोय परंतु त्याच्या बॅटला नक्कीच बॉल स्पर्श होत नाहीये. बॉल टाकून झाला 5. षटकातील शेवटचा बॉल असेल. बॉलर तयार विवेक. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळी फुल टॉस बॉल हॅमर केला बॉलला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावन करता चौकार. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आई गाव दुबे स्पोर्ट बेंडीपाडा बी संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. नक्कीच चांगली मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडूच्या तळणी व्हाईट बॉलचा इशारा आलेला. पंचांचा एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 21 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 21 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस चांगला फटका चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल डिपेक्स्टा कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख फेकिंग आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. धावसंख्या 23 धावा ऑन द बोर्ड लागला गेलेला आहे. दोन्ही बॅटर आता मात्र चांगले प्रयत्न करत आहेत. मैदानाच्या आतमध्ये बेलकडी संघाचे 2 बॅटर आहेत. नितेश आणि दीपेश चांगली बॅटिंग करत आहेत. आता मात्र सुरेख फटका हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. आकाश ठाकरे यांनी जर कॅच पकडला तर नक्कीच अक्षय जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल आकाश याला. नक्कीच थोडंसं स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावरती आम्हाला नक्कीच पाहायला मिळालेलं आहे. नक्कीच चांगले मित्र आहेत आकाशाचे अक्षय जाधव. त्याच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर केलेला आहे अक्षय आणि आकाश करता. पाहावं लागेल बक्षीस मिळवेल का हा खेळाडू आकाश ठाकरे. आता मात्र न्यू बॅटर भावेश आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. दीपेश हा बॅटर बाद झालेला आहे. दीपेश मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न त्याचा होता परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं आणि झेल देऊन तो तंबूत परतला गेलेला आहे. चांगली बॅटिंग केली दीपेश याने.
चांगला धावा त्याने बनवलेल्या आहेत, परंतु थोडासा कमनशिबी राहिलेला आहे. झेल देऊन तंबूत परतला गेलेला आहे. तर त्याच्या जागेवर नवीन बॅटर भावेश आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला असेल डावकुराचा बॅटर भावेश. हाफ ट्रॅकर बॉल चेंडूला वन साइडला बनवलं. चेंडू जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. राज याच्या माध्यमातून फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. 3 चेंडू टाकून दिलेले आहेत. संघाची धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच 9 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल बेलकडी संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. यावर सुंदर फटका लेफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. धन्यवाद डीजे अमित शेलार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे प्रत्येक षटकारासाठी. आई एकविरा शेलार स्पोर्ट बेलकडे संघाला हे कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकाराकरता अमित शेलार साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. दरम्यान हा वाईट बॉल चा इशारा आलेला पंचांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 31 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच बक्षिसांचा वर्षाव चालू झालेला आहे. आकाश ठाकरे करता अक्षय जाधव याच्याकडून 500 रुपये दिले जातील. त्यानंतर अमित शेलार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरता 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच चांगले व्यक्तिमत्व आहेत. दानशूरपणा त्यांनी दाखवलेला आहे आपल्या संघाकरता. बॉलर तयार. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली बॉलर येईल का? नक्कीच थोडासा अपुरा राहिला. एकच धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 32 वर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. रोहित हा बॉलर नक्कीच चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न तो करत आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंडला भावेश. त्याच्याकरता नक्कीच संधी आहे. षटकार जर मारला 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. यावेळेस काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये? चेंडू जाईल डीप फाईन लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांनी करता चौकार. धन्यवाद. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. षटक संपलेलं तिसरं. संघाची धावसंख्या 36 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र अनिकेत हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस आडावडणे खेळण्याचा प्रयत्न होता. जाग्यावरनं नक्कीच चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन प्रॉपर होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. सुरेख सुरुवात या ओव्हरची केलेली आहे. अनिकेत याने चांगला बॉलर आहे या नागले संघाचा. चांगल्या प्रकारे बॉलिंग त्याला करावी लागेल. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस दिगावकला बॉलला चेंडू जाईल. कावकोनाच्या दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकदा मात्र कंप्लीट सुरेख फेकी. सुरेख पॅरलल थ्रो पाहायला मिळतोय आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 37 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 37 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा ओव्हर प्रोग्रेस आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल टाकून झालेले आहेत. अनिकेत हा बॉलर सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा प्रकार बॉल चेंडू लावून साईडला बोलला. चेंडू जाईल मिड विकेटला. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप होईल यश याच्या माध्यमातून.
तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरनी संघाची धावसंख्या 39 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 39 धावा. आता मग जर पाहिलं तर 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेची बाब आहे. या 3 बॉलमध्ये 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. नक्कीच 50 ते 60 पर्यंत धावसंख्या बनवावी लागेल या संघाला, कारण त्याच्या अगेन्स्ट नागले संघ देखील चांगला संघ आहे या असोसिएशन मधला. हाफ टाकला बॉल, मिस टाइम स्ट्रोक. चेंडूची खाली विकेट किपर झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. कॅचेसला महत्व द्या. नक्कीच जर आपण पाहिलं तर कॅच जर घेतला असता तर एक चांगला बॅटर बाद झाला असता, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. विकेट किपर चुकी करतोय. मैदानाच्या आतमध्ये एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 40च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 40 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. या शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर तयार. अनिकेत 5वा बॉल असेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 बाउंड चेंडूला कलेक्ट करतील, फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. धावसंख्या 42 धावा ऑन द बोर्ड लागला गेलेला आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या शेवटच्या षटकामध्ये. अनिकेत शेवटचा बॉल. यावेळी जर पाहिलं तर हॅमर केला बॉलला. गतीमध्ये पर्जन करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर कॅच आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे नितेश. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. यानंतर होणारा मॅच स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा त्यांच्या विपक्षामध्ये संजय 11 नागले यांना आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक, संघाचे कर्णधार. आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. संजय 11 नागले, त्यानंतर स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण या. आपण नक्कीच टॉस करणार आहोत. थोडासा उशिराने नक्कीच या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. आता आपण नक्कीच तुम्हाला विनंती करत आहोत, थोडीशी घाई करायची आहे. लगेच या आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आपण टॉस करणार आहोत. स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा त्याच्या अगेन्स्ट संजय 11 नागले या 2 संघांना आपण पाहणार आहोत. हॅलो, टॉस आपण करणार आहोत. कारखानवाडा टीमचे जे खेळाडू, मी विनंती करतो की बाउंड्रीच्या आतमध्ये बसलेत त्यांनी थोडंसं बाहेर बसा, हे तुम्हाला रिक्वेस्ट असेल. चला, आमचे 2 संगणक तिकडे आलेले आहेत आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय मंचावरून हेमंतजी तारवी साहेब इथे उपस्थित आहेत. या हेमंतजी तारवी साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस, कारण की मनीष तारवी यांचे पिता जबरदस्त मनीष तारवी या सीझनमध्ये अफलातून फॉर्म त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण बघितलं, म्हणजे त्यांचे पिताश्री, त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय हा टॉस. स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि संजय 11 नागले. चला, मैदानाच्या आतमध्ये आपण बघितले तर मग एकविरा शेलार स्पोर्ट्स बेलकडी या संघाचा परफॉर्मन्स आपण पाहिला ना तर 42 धावा केल्यात आणि 43 धावांचं लक्ष असेल हे जिंकण्यासाठी. आपण पाहिलं तर टॉस बॅटिंग निवडली. जेव्हा आपण बघितलं की मग हा पुढील मॅच देखील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. चला, रिक्वेस्ट करतोय मी, एकविरा शेलार स्पोर्ट्स बेलकडी टीम आपली फील्ड सेटअप करून घ्या. अक्षय जाधव देखील आपल्याला मैदानाच्या आजूबाजूने मॅचचा आनंद घेताना बघायला मिळत आहेत. पार्थ संघामधून हेमंत लखात यांच्या संघामध्ये इन ॲक्शन फुल धमाका. लास्ट टाइम खेळले होते, परंतु थोडेसे आपण बघितलं तर
जास्त संधी नव्हती या वेळेला. नक्कीच संधी पे संधी धमाका अक्षय जाधव नावाचा बघायला मिळू शकते कदाचित. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन खेळाडू आहेत, जय बीज आणि जय बीज आणि विवेक. बीजची जोडी पाहतोय आपण. आणि बॉलिंग ट्रॅक वर आपण जर बघितला ना तर समीर असेल. स्ट्राईक एंड कडे विवेक, नॉन स्ट्राईक एंड कडे आपण बघितलं तर मग जय. ही जोडी आहे म्हणजे जी ओपनिंगची जोडी आहे. आणि ओपनिंगची जोडी आहे जबाबदारीचं क्रिकेट खेळताना खास करून मंडंट्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघा या संघाकडे आपण पाहू शकतो ना की बॉलिंग अटॅक ही छान, बॅटिंग अटॅक देखील छान मानला जात आहे नागले संघाकडे. चला रिक्वेस्ट करतोय मी वेलकडी टीम वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं, स्पीडअप करायचं मित्रांनो, रिक्वेस्ट करतोय. आणखीन आपल्याला फर्स्ट राऊंडचा आणखीन एक मॅच खेळवायचा आहे त्याच्यामुळेच वेळेच्या बाबतीमध्ये सगळ्या संघांना विनंती असेल की थोडंसं सहकार्य करा. चला जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू समीर, हलक्या हाताने सॉफ्ट हँडने जबरदस्त फटका. टायमिंग कमालीचं होतं. अक्षय होते तिकडे, चांगली फिल्डिंग अक्षय यांची पाहायला मिळाली आहे. तत्पूर्वी आपण पाहिल्या तर मग पहिल्या चेंडूला फेस करत असताना 2 धावा ह्या जोडल्या गेल्या. विवेक आणि जय ही जोडी आपण पाहतोय. ही जोडी आहे ना एक कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणार हे नक्कीच दर्शवलं जाते. कारण की आपसमधला तालमेल, आपसमध्ये आपण बघितलं जर बॉडी लँग्वेज हे दोन्ही खेळाडूंचं बघितलं ना तर सेम पाहायला मिळालं. म्हणजेच कॉन्फिडन्स म्हणजेच भरपूर आहे त्यांच्याकडे. हो, लेगवरचा चेंडू का फ्लिकचा फटका, जबरदस्त रचनात्मक फटका. पाहतोय आपण चेंडू चाललाय डीप लॉंग लेग सीमारेखा पार आणि पाहतोय प्रेक्षणीय फटका. हा लय चौकार 4. डेफिनेटली आपण पाहू शकतोय चौकार आपल्याला पाहायला मिळाला. छान. समोरच्या दिशेने लेफ्ट हिट आपल्या नावाचा मोहर त्या चेंडूवर मात्र उमटवलं. बॅटरने आक्रमक शॉट पाहतोय मिस्टर विवेकच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चौकारानंतर आलेला षटकार 6. जबरदस्त फटकेबाजी. पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा जोडल्यात. पहिल्यावर 2, दुसऱ्यावर चौकार, तिसऱ्यावर षटकार. आणि विचार तर हाच करून आलाय, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. पुन्हा एकदा आपण बघितलं हाफ वॉलीने मात्र समोरच्या दिशेने फटका खेचला जातोय. फिल्डर मात्र दूर आहेत. चान्स मिळालाय धावा घेण्याचा आणि प्रॉपरली आपण पाहिलं तर धावा जोडल्या जात आहेत. बघा प्रेशर, अंडर प्रेशर मात्र नक्कीच टाकण्याचा प्रयत्न केला जातो फिल्डिंगवर. 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या गेल्या. टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. सुरेखरित्या आपण पाहिलं तर मग पहिल्या या 4 चेंडूमध्ये आहे ना 14 धावा जोडल्यात. त्याच्यामध्ये 2 दुहेर, 1 चौकार, 1 षटकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये समीरला टार्गेट केलाय. आणि बघा टार्गेट तुम्हाला चेस करायचं असेल तर एकाला तुम्हाला टार्गेट करावंच लागेल आणि ते टार्गेट केलं आतापर्यंत. धीमा टाकला. या वेळेला आपण पाहू शकतोय थोडासा स्लोअर वनचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. वाईट चेंडूचा मात्र इशारा देखील मिळाला. एक्स्ट्रा रन्स मिळेल. धाव फळकावर 1 ने वाढ. 15 होत आहेत. 2 चेंडू शेष असतील अजून मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत पण बघितलं तर हे 2 खेळाडू आलेत, परंतु खेळ तर आतापर्यंत एकानेच चालवलाय, तो म्हणजे विवेकने. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. या वेळेला मात्र एलिव्हेशन प्रॉपर नाही मिळाले. गॅपमध्ये चेंडू पडताना पाहायला मिळतो. फिल्डर येण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूला एका बाउन्सने मात्र अडवलं गेलाय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर मग नेमकं झालंय काय आणि पंचांनी इशारा दिला. यस, इट इज अ 4 चौकार. बघा काय झालं होतं की क्षेत्ररक्षकाने कदाचित चेंडू अडवला देखील होता, परंतु काही ना काही मात्र आपण बघितलं की तिथे बिघडलं गेलं आणि तेच पाहायला मिळालंय की चौकार.
चौकार मात्र येताना पाहायला मिळाला. धाव फलकाचा आकार मात्र भरपूर वाढतोय. 19 झाल्यात. लास्ट बॉल असेल पहिल्या ओव्हर मध्ये. फ्लिकचा फटका पुन्हा एकदा आपण पाहिला गॅप मध्ये पाहतोय. खाली क्षेत्र बॅकवर्ड स्टँड क्षेत्रामध्ये फिल्डर दुरून येण्याचा प्रयत्न करतायत. तत्पूर्वी आपण पाहिलं तर मग धावा घेण्याचा प्रयत्न आहे. चेंडूची फेकी हा तू मय झाला. नेमकं काय झालंय तर बघा कॉलिंग मात्र चुकला गेला होता, परंतु त्यानंतर आपण पाहू शकतो भरपूर मिसअंडरस्टँडिंग होताना पाहायला मिळाली नागले संघासाठी. परंतु जोपर्यंत आपण पाहिलं ना की मग धाव घेण्याचं मन बनवलं तर एकाने होकार दुसऱ्याने नकार, दुसऱ्याने नकार तर एकाने होकार असं झालं होतं. परंतु तत्पूर्वी आपण पाहिलं की जे आपण पाहिलं होतं की संकट आलं होतं ते मात्र टळलं गेलं हे पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या षटकामध्ये 43 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल जोडलेल्या धावा पाहायला मिळतात 21 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर मग 21 धावा जोडल्या गेल्यात आणि समीकरण आहे ना ते सोपं करण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजेच पहिल्या ओव्हर मध्ये 21 आल्यात. आता 18 चेंडू आणि तिथून हवे असतील 22 म्हणजे अर्धा पल्ला तर एकाच ओव्हर मध्ये कंप्लीट केलाय. आणि खास करून आपण बघितलं जी बॅटिंग आपल्याला बघायला मिळेल विवेकची. आता जय ज्याने पहिल्या ओव्हर मध्ये तर स्ट्राईक मिळालीच नाहीये. बॉलिंग ट्रॅक वर बघतोय पण दीपेश नंबर 2 चा स्पायला असेल त्यांच्या हातात. उलटा चेंडू या वेळेला लॉफ केलाय. सुरेख फटका पाहतोय आपण सीमा रेषेच्या जवळ. पंचांचा इशारा पाहतोय आपण. यस थोडासा बदलला कारण की हा आहे षटकार 6. बघा जसं म्हणतात ना की माहीम मध्ये हलवा आणि सध्या तरी आहे 2 बीज बंधूंचा हा जलवा. धावसंख्या 27 वर पोहोचली. जयने देखील काय जबरदस्त आगाज केला आपल्या पारीचा. सिक्सरने पहिल्याच बॉलवर रौद्ररूप धारण केलंय. पुन्हा एकदा या वेळेला म्हणतात ना बारी बारी सबकी बारी. पहले थी विवेक की बारी, अब जय कह अब हमारी बारी. पडला बारी षटकार. सुनील अत्तरी गांजार यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. जयसाठी षटकाराची हॅट्रिक्स पूर्ण केली तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि 2 तर आलेत, कदाचित 1 आला तर डेफिनेटली फायदा. आणि आपल्या समर्थक आहेत आपल्या संघाचे सुनीलजी गांजारी साहेब. आणि नक्कीच बघा संघाचा मनोबल वाढवणं गरजेची बाब आहे. आणि सध्या तरी जय यांच्यासाठी मेजवानी दिली त्याने. 500 रुपये जर एक षटकार आणखी ठोकला तर मिळतील त्यांना डेफिनेटली. ओहो परंतु या वेळेला प्रयत्न तर छान होता परंतु नाही. कॅच जरूर कंप्लीट केलाय. असं वाटलं होतं की षटकाराचा प्रयत्न फसला गेला. जयने मात्र आपण बघितलं तर या वेळेला इम्प्रेस केला होता परंतु त्या इम्प्रेस मात्र आपण बघितलं की कायम ठेवला नाहीये आणि त्यांना बाद केलं. तिसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं तर दीपेशला मात्र मिळेल सफलता. धावसंख्या फलकावर पाहतोय आपण 33 धावा. थँक्यू डीजे. बघा 2 बीज बंधूने काही जबरदस्त ओपनिंग करून दिली परंतु पार्टनरशिप तोडली. आता आपण पाहू शकतो की मग अनिकेत बीज म्हणजेच काय तर या संघामध्ये 1 नाही 2 नाही तर 3 भाई आणि म्हणजे 3 बाई डेफिनेटली आपण पाहू शकतोय. एकाने तर आपण बघितलं सुरुवात विवेकने केली त्यानंतर आता जयने आणि जय गेल्यानंतर आले अनिकेत.
10 धाव्यांची गरज असेल. बघा अनिकेत आल्या आल्या बॅट तर मात्र तलवारीच्या प्रमाणे फिरवले गेले, कारण की त्यांच्याकडे देखील आपण पाहू शकतो खेळ करण्याची क्षमता काय आहे. त्याने स्पष्ट दाखवून दिलंय की पहिल्याच बॉलवर पूर्णपणे बॅकफुटला टाकून दिलंय. टीम पाहिली आपण तर मग एकविरा शेलार स्पोर्ट्स बेलकडी मागे पडली आहे असं म्हणू शकतोय. हो, खोलमध्ये चेंडू हाताळला जातोय. चांगलं नियंत्रण ठेवणारा चेंडू पाहायला मिळाला या वेळेला. गोलंदाजाला 2 षटकार पडले दीपेशला, परंतु त्यानंतर त्यांनी मात्र आपण बघितले की विकेट जी जयची मिळवून दिली. त्यानंतर आपण पाहू शकतोय की थोडंसं दिशेवरचं कंट्रोल आपल्याला पाहायला मिळालं होतं, चुकलं गेलं होतं, परंतु त्यानंतर आपण पाहू शकतोय ना की मग एक डॉट चेंडू देखील येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढलेली आपण पाहिलेली आहे 34. शॉर्ट ऑफ दी लेन चेंडू पुलचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग मधून फिल्डर येत आहे, चेंडूला पकडलाय, फेकलं गेलाय. तत्पूर्वी 2 तर धावा जोडल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न होता परंतु नाहीये, मन बदललं गेलं. मग आता आपण पाहू शकतोय की मग सिंगल डबल या धाव्यांना महत्व दिलं जाते, कारण की त्यांना माहिती आहे ना की आपण आपल्या संघाला मात्र आपण बघितलं की सेव्ह केलंय, कारण की 43 जर तुम्हाला चेस करायच्या होत्या ना तर मग त्यापर्यंत आतापर्यंतचा प्रवास म्हणजे जो 11 चेंडूचा झालाय ना सुरेख झालाय, कारण की लगभग विजयाच्या दिशेने 36 धावा झाल्यात आणि त्यामध्ये जोडल्या आता तर 6 होतात पूर्णपणे 42. डेफिनेटली एका धावेची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. डीजे बघा स्कोर 2 ओव्हर मध्येच तर लेवल केला. एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. मी तर म्हणेन की 2 ओव्हर देखील वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आयोजकांना देखील म्हणतायत की जबरदस्त खेळ केलाय. हा देखील आपण पाहिलं तर विनिंग शॉट सिक्सर. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं. तिन्ही बंधूंचं कौतुक करावं लागेल. तिन्ही बंधूंचा खेळ मात्र आपण पाहिलं तर छान आपल्याला पाहायला मिळालाय आणि सामना फिनिश केलाय अगदी लवकर. 13 चेंडू मध्येच आपण पाहिलं तर मग टार्गेट कंप्लीट केलं आणि मग मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने देखील आपण बघूया वळूया कोण ठरतो या मॅच मध्ये हिरो. एका बाजूने आपण बघितलं तर मग डेफिनेटली एकच नाव पुढे येताना पाहायला मिळेल. बॅटिंग मिस्टर विवेक बीच. 7 चेंडू 26 धावा ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. नॉट आउट मिस्टर विवेक बीच ठरतात त्या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. नक्कीच मी तिन्ही विनंती करते की